हॅलो फ्रेंड्स, आज आपण अजून एक नवीन क्वेश्चन बघणार आहोत. तो म्हणजे सेट ऑफ आणि काउंटर क्लेम. ऑर्डर 8 रूल 6 ऑफ सी पी सी डील्स विथ सेट ऑफ आणि ऑर्डर 8 रूल 6A to 6G 1A 7 8 9 ऑर्डर 20 रूल 19 डील्स विथ काउंटर क्लेम. आता आधी बघूयात डॉक्ट्रिन ऑफ सेट ऑफ म्हणजे काय. Where in a suit for recovery of money by the plaintiff, the defendant finds that he has also a claim of some amount against the plaintiff. He can claim a set-off in respect of the said amount. It is a reciprocal creditors to one another. It is plea in defense available to defendant by adjustment. Set off either wipes out or reduces the plaintiff's claim in a suit for recovery of money. एक गोष्ट यावरून क्लिअर आहे की सूट फॉर रिकव्हरी ऑफ मनी जर असेल आणि प्रतिवादीने वादीकडून काही पैसे घेतलेले असतील, तो परत देत नसेल, वादीने सूट फॉर रिकव्हरी ऑफ मनी फाईल केला कोर्टामध्ये, परंतु प्रतिवादीचं पण म्हणणं असं आहे की माझी पण काही अमाऊंट आहे जी वादीकडून मला येणं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये डिफेंडंट प्रतिवादी हा सेट ऑफ फाईल करू शकतो कोर्टामध्ये. आणि सेट ऑफ जर डिफेंडंटनी फाईल केलं तर वादीने जी अमाऊंट क्लेम केली आहे ओरिजिनली, तर ती मूळ अमाऊंट पुढे रिड्यूस होते. हेच डॉक्ट्रिन ऑफ सेट ऑफ आहे. आता यामध्ये एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट बघायचा आहे की लीगल सेट ऑफ आहे हे रूल 6मध्ये सांगितलेलं आहे. ऑर्डर 8 रूल 6. ऑर्डर 8 रूल 6 डील्स विथ लीगल सेट ऑफ ओनली बिकॉज अमाऊंट इज ॲसर्टेंड. अमाऊंट एक निश्चित अमाऊंट आहे, त्यामुळे एक लीगल सेट ऑफ आहे. आता डिफेंडंटसाठी काय महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत सेट ऑफ क्लेम करण्यासाठी त्या पाहूया आपण. कंडिशन्स फॉर डिफेंडंट फॉर क्लेम ऑफ सेट ऑफ. पहिली कंडिशन आहे सूट मस्ट बी फॉर रिकव्हरी ऑफ मनी. रिकव्हरी ऑफ मनीचा सूट असावा. इतर दुसरा कुठलाही मनीमध्ये सेट ऑफ आपण क्लेम करू शकत नाही. सम ऑफ मनी मस्ट बी ॲसर्टेन. एक निश्चित अमाऊंट असावी. सच सम मस्ट बी लिगली रिकव्हरेबल असावं. इट मस्ट बी रिकव्हरेबल बाय द डिफेंडंट ऑर बाय ऑल द डिफेंडंट. डिफेंडंटला ते रिकव्हरेबल करता येण्यासारखं असावं. इट मस्ट बी रिकव्हरेबल बाय द डिफेंडंट फ्रॉम द प्लॅन्टिफ ऑर फ्रॉम ऑल द प्लॅन्टिफ. इट मस्ट नॉट एक्सीड द पिक्युलरी ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट इन विच सूट इज ब्रॉट. आर्थिक अधिकार क्षेत्र जे आहे कोर्टाचं त्याला ते एक्सीड करता कामा नये. त्यानंतर शेवटची कंडिशन आहे बोथ द पार्टीज मस्ट फील इन द डिफेंडंट्स क्लेम टू सेट ऑफ द सेम कॅरेक्टर ॲज दे फील इन द प्लॅन्टिफ सूट. हे महत्त्वाच्या ज्या 5 कंडिशन्स आपण या ठिकाणी पाहिल्या. रिकव्हरी ऑफ मनीचा सूट असावा. सम ऑफ मनी आहे ते ॲसर्टेड अमाऊंट असावी, ती फिक्स अमाऊंट असावी. Such sum must be legally recoverable. It must be recoverable by the defendant or by all the defendants. It must be recoverable by the defendant from the plaintiff or from all the plaintiff. त्यानंतर नेक्स्ट आहे इट मस्ट नॉट एक्सीड द पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट इन विच सूट इज ब्रॉट. पिक्युनरी ज्युरिस्डिक्शनला एक्सीड होता कामा नये. आणि शेवटची आपण कंडिशन पाहिली बोथ द पार्टीज मस्ट फील इन द डिफेंडंट्स क्लेम टू सेट ऑफ द सेम कॅरेक्टर ॲज दे फील इन द प्लॅन्टिफ सूट. त्यानंतर आता या सेट ऑफचा इफेक्ट काय होतो ते बघूया. इफ अ डिफेंडंट प्लीड्स सेट ऑफ ही इज पुट इन द पोझिशन ऑफ अ प्लॅन्टिफ. जर डिफेंडंट सेट ऑफ यामध्ये प्ली करत असेल अशा वेळेला तो प्लॅन्टिफच्या पोझिशनमध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट होतो आणि या ठिकाणी डिफेंडंट हा प्लॅन्टिफ बनतो, प्लॅन्टिफ हा डिफेंडंट बनतो. ॲज रिगार्ड्स द अमाऊंट क्लेम्ड बाय हिम.
ती जी अमाऊंट त्यांनी क्लेम केली आहे ओरिजिनल डिफेंडंटनी. त्यानंतर सेकंड आहे इफेक्ट, रिटर्न स्टेटमेंट बाय डिफेंडंट shall have the same effect as a plaint in cross suit so as to enable the court to pronounce a final judgment in respect of both the claim original and set off. त्यानंतर आहे थर्ड इफेक्ट, नो सेपरेट सूट नंबर इज गिवन टू सेट ऑफ. आता सेट ऑफ जर फाईल केला एखाद्या दाव्यामध्ये तर त्या सेट ऑफला काही वेगळा नंबर पडत नाही, दाव्याचा मूळ नंबर जो असतो तोच नंबर कायम राहतो सेट ऑफसाठी पण. त्यानंतर चौथा आहे डिसमिसल ऑफ प्लॅन्टिफ्स सूट ऑर विड्रॉ ऑफ द सूट डज नॉट अफेक्ट द क्लेम फॉर अ सेट ऑफ. सपोज ह्याच्यामध्ये प्लॅन्टिफचा सूट जरी डिसमिस झाला किंवा प्लॅन्टिफने त्याचा सूट विड्रॉ करून घेतला तरी देखील एकदा जर सेट ऑफ जर क्लेम केला असेल तर सेट ऑफला कोणत्याही प्रकारचं इफेक्ट त्या ठिकाणी होत नाही, तो कंटिन्यू राहतो फायनली डिसाईड होईपर्यंत. त्यानंतर डिक्री मे बी पास्ड इन फेवर ऑफ द डिफेंडंट इफ ही इज ॲबल टू प्रूव्ह हिज क्लेम. डिफेंडंट जर सक्सीड झाला सेट ऑफमध्ये त्याने जे काही क्लेम केलं ते कोर्टामध्ये प्रूव्ह करण्यासाठी तर डिक्री ही डिफेंडंटच्या फेवरमध्ये पास होऊ शकते. आणि रूल्स ऑफ, शेवटचा पॉईंट आहे, रूल्स ऑफ रिटर्न स्टेटमेंट शॉल अप्लाय टू अ रिटर्न स्टेटमेंट इन ॲन्सर टू अ क्लेम ऑफ सेट ऑफ बाय प्लॅन्टिफ. आता रिटर्न स्टेटमेंट्सचे जे रूल्स आहेत ते सर्व रूल्स कशाला लागू होतील, ज्या वेळेला प्लॅन्टिफ हा डिफेंडंटच्या सेट ऑफला स्वतःचं ॲन्सर देत असेल, म्हणजेच ते WS म्हणूनच ट्रीट केलं जाईल आणि WSचेच सगळे रूल्स त्याला लागू होतील. तर अशा रीतीने आपण डॉक्ट्रिन ऑफ सेट ऑफ पाहिलं, ऑर्डर 8 रूल 6. यानंतर आपण बघूयात की काउंटर क्लेम ही एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण मराठीमध्ये प्रतिदावा असं म्हणतो. ऑर्डर 8 रूल 6A to 6G, त्यानंतर ऑर्डर 20 रूल 19, 1A 7, 8, 9 हे जे WSCशी रिलेटेड जे रूल्स आहेत ते देखील याला काउंटर क्लेमला लागू होतात. तर मिनिंग बघूयात काउंटर क्लेमचं. आता CPCमध्ये काउंटर क्लेमची कुठेही व्याख्या दिलेली नाही आहे. काउंटर क्लेम मे बी डिफाईन्ड ॲज अ क्लेम मेड बाय द डिफेंडंट इन अ सूट अगेन्स्ट द प्लॅन्टिफ. हे या ठिकाणी देखील डिफेंडंटचाच रोल आहे. काउंटर क्लेम मे बी डिफाईन्ड ॲज अ क्लेम मेड बाय द डिफेंडंट, डिफेंडंटनीच फाईल करायचा असतो प्रतिदावा इन अ सूट अगेन्स्ट द प्लॅन्टिफ. आता महत्त्वाचे रूल्स काय आहेत ते बघूयात. इम्पॉर्टंट रूल्स ॲज टू काउंटर क्लेम. फर्स्ट आहे अ डिफेंडंट मे सेट अप काउंटर क्लेम इन ॲडिशन टू हिज राईट ऑफ प्लीडिंग ऑफ सेट ऑफ. सेट ऑफ सोबतच डिफेंडंटला अजून एक राईट मिळतो, तो म्हणजे काउंटर क्लेम तो दाखल करू शकतो. सेटअप बाय वे ऑफ काउंटर क्लेम अगेन्स्ट द क्लेम प्लॅन्टिफ एनी राईट और क्लेम इन रिस्पेक्ट ऑफ अ कॉज ऑफ ॲक्शन ॲक्रुइंग टू द डिफेंडंट अगेन्स्ट द प्लॅन्टिफ. हा आपण पहिला रूल पाहिला. दुसरा महत्त्वाचा रूल आहे काउंटर क्लेम मे बी सेटअप either before or after filing of the suit, but before defendant has delivered his defense or before the time limited for delivering his defense has expired. तिसरा रूल आहे काउंटर क्लेम शॉल नॉट एक्सीड पिक्युनरी ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट. ज्या कोर्टमध्ये दावा चालू आहे त्या कोर्टाचं पिक्युनरी ज्युरिडिक्शनला एक्सीड करणारी अमाऊंट त्यामध्ये नसावी. हे आपण महत्त्वाचे 3 रूल्स पाहिले. पहिला पाहिला की अ डिफेंडंट मे सेटअप काउंटर क्लेम इन ॲडिशन टू हिज राईट ऑफ प्लीडिंग ऑफ सेट ऑफ. त्यानंतर सेकंड रूल आहे काउंटर क्लेम मे बी सेटअप एदर बिफोर ऑर आफ्टर फायलिंग ऑफ द सूट बट बिफोर डिफेंडंट हॅज डिलिवर्ड हिज डिफेन्स or before the time limited for delivering his defense has expired. आणि तिसरा रूल आहे काउंटर क्लेम शॉल नॉट एक्सीड पिक्युनरी ज्युरिडिक्शन ऑफ द सेम कोर्ट.
हे महत्त्वाचे रूल्स आपण पाहिले. आता बघूया की इफेक्ट काय आहे काउंटर क्लेमचा. फर्स्ट आहे सेम इफेक्ट ॲज अ क्रॉस सूट अँड कोर्ट कॅन प्रोनाऊन्स अ फायनल जजमेंट बोथ ऑन द ओरिजिनल क्लेम अँड काउंटर क्लेम. दुसरा इफेक्ट आहे काउंटर क्लेम ट्रीटेड ॲज अ प्लेंट अँड रूल्स ऑफ प्लेंट शॉल अप्लाय. ज्यावेळेला डिफेंडंट काउंटर क्लेम फाईल करतो त्यावेळेला प्लेंटसाठी जे रूल्स आहेत, प्लॅन्टिफच्या प्लेंटसाठी जे रूल्स आहेत तेच जे रूल्स आहेत ते सगळे काउंटर क्लेमला देखील लागू होतील. प्लॅन्टिफ हॅज राईट टू फाईल रिटर्न स्टेटमेंट टू ॲन्सर काउंटर क्लेम. आता डिफेंडंटनी काउंटर क्लेम फाईल केल्याच्यानंतर प्लॅन्टिफला राईट असेल की त्यांनी त्याचं रिटर्न स्टेटमेंट दाखल करायचं. काउंटर क्लेम विल बी डिसाइडेड ऑन मेरिट्स इवन इफ प्लॅन्टिफ सूट इज स्टेड, डिस्कंटिन्यूड, डिसमिस्ड ऑर विथड्रॉन. आपण सेट ऑफच्या वेळेला पण या गोष्टी पाहिलेल्याच आहेत की काही कारणास्तव जर ओरिजिनल सूट जर स्टे झाला, डिस्कंटिन्यू झाला, डिसमिस झाला किंवा विथड्रॉ करण्यात आला प्लॅन्टिफकडून, तर काउंटर क्लेम मात्र मेरिटवर डिसाईड होईल, तो कंटिन्यू राहील जोपर्यंत डिफेंडंट ते मागं घेत नाही तोपर्यंत. पाचवा आहे डिफेंडंट हॅज राईट टू गेट डिक्री इफ काउंटर क्लेम ऑर सेट ऑफ सक्सिडेड ॲज क्लेम इन WS. डिक्री घेण्याचा देखील अधिकार ऑटोमॅटिकली निर्माण होतो डिफेंडंटला इफ काउंटर क्लेम ऑर सेट ऑफ सक्सिडेड ॲज अ क्लेम इन WS. त्याच्यानंतर आहे इन केस ऑफ डिफॉल्ट ऑफ प्लॅन्टिफ टू फाईल रिप्लाय टू काउंटर क्लेम, कोर्ट मे प्रोनाऊन्स द जजमेंट अगेन्स्ट द प्लॅन्टिफ इन रिस्पेक्ट ऑफ काउंटर क्लेम ऑर मेक नेसेसरी ऑर्डर. ज्याप्रमाणे डिफेंडंटचा फेल ठरला तर डिफेंडंटच्या अगेन्स्टमध्ये कोर्ट निकाल लावतं प्लॅन्टिफच्या फेवरमध्ये. अगदी त्याच पद्धतीने काउंटर क्लेमला जर रिप्लाय दिला नाही प्लॅन्टिफनी वेळेमध्ये तर कोर्ट मे प्रोनाऊन्स द जजमेंट अगेन्स्ट द प्लॅन्टिफ इन रिस्पेक्ट ऑफ काउंटर क्लेम ऑर मेक अ नेसेसरी ऑर्डर. रूल्स ऑफ रिटर्न स्टेटमेंट शॉल अप्लाय टू रिप्लाय टू काउंटर क्लेम. काउंटर क्लेमला जो रिप्लाय देणारा असतो प्लॅन्टिफ त्याला रिटर्न स्टेटमेंटचे सगळे रूल्स लागू होतात. डिफेंडंट इज बाउंड टू प्रोड्यूस ऑल द डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ हिज काउंटर क्लेम. ज्याप्रमाणे प्लेंटसोबत सगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स प्लॅन्टिफला द्यावे लागतात त्याचप्रमाणे काउंटर क्लेमसोबत देखील सगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स डिफेंडंटनी कोर्टात सादर करायचे असतात. डिस्टिंक्ट ग्राउंड्स शॉल स्टेटेड सेपरेटली. न्यू ग्राउंड ऑफ डिफेन्स अराइजन आफ्टर द रिटर्न स्टेटमेंट ऑर सूट ऑर claim in counterclaim or set off may be raised by defendant or plaintiff in his WS to suit or WS to set off. No subsequent pleading to WS of defendant except defense to set off or defense to counterclaim shall be presented except leave of the court. त्यानंतर if defendant seeks to rely upon any grounds as supporting a right of counterclaim, he shall in his WS state specifically that he does so by way of counterclaim. त्यानंतर आहे if defendant set counterclaim but plaintiff claim that claim should be raised in separate suit, plaintiff may before settlement of issues in relation to counterclaim apply to the court for an order that such counterclaim may be excluded. कोर्ट मे मेक अन अप्रोप्रिएट ऑर्डर. हे सगळ्या महत्त्वाच्या इफेक्ट्स आहेत काउंटर क्लेमचे जे आता आपण बघितले. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट बघूयात काउंटर क्लेमबद्दलचा. डिक्री व्हेन सेट ऑफ ऑर काउंटर क्लेम इज ऑलोड. डिक्री शॉल स्टेट दॅट अमाऊंट इज ड्यू वॉट अमाऊंट इज ड्यू टू प्लॅन्टिफ अँड डिफेंडंट सेपरेटली. ऑर्डर 20 रूल 19. त्यानंतर अपील इज ऑलोड फ्रॉम डिक्री रिलेटिंग टू काउंटर क्लेम अँड सेट ऑफ. आणि शेवटचा पॉईंट आहे मोड्स ऑफ सेटिंग अप काउंटर क्लेम. नंबर 1 इन WS फाइल्ड अंडर ऑर्डर 8 रूल 1. त्यानंतर बाय अमेंडिंग WS विथ द लीव ऑफ द कोर्ट अँड सेटिंग अप काउंटर क्लेम. तिसरा आहे इन अ सबसिक्वेंट प्लीडिंग अंडर ऑर्डर 8 रूल 9. अशा 3 पद्धतीने आपल्याला काउंटर क्लेम कोर्टामध्ये फाईल करता येतो.
इन WS फाईल अंडर ऑर्डर एट रूल 1. त्यानंतर WS ही अमेंड करून कोर्टाच्या परवानगीने आणि इन अ सबसिक्वेंट प्लीडिंग अंडर ऑर्डर एट रूल 9. आता हे पाहिले आपण सेट ऑफचे प्रोव्हिजन आणि काउंटर क्लेमचे प्रोव्हिजन. आता ह्याच्यामधला डिफरन्स काही आहेत का ते बघूयात, काही महत्त्वाचे त्यातले मुद्दे डिफरन्सचे. सेट ऑफ ऑर्डर एट रूल 6, 1A, 6F, 7, 8, 9, ऑर्डर 20 रूल 19 सेट ऑफशी रिलेटेड आहेत प्रोव्हिजन्स. काउंटर क्लेमशी रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत ऑर्डर एट रूल 6A to 6G, 1A, 7, 8, 9, ऑर्डर 20 रूल 19. हे काउंटर क्लेमशी रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत, महत्त्वाचे आहेत काउंटर क्लेमचा ॲन्सर लिहित असताना. आता बघूयात की पहिला डिफरन्स काय आहे. इट इज अ स्टॅट्युटरी डिफेन्स टू प्लॅन्टिफ्स ॲक्शन. सेट ऑफ म्हणजे काउंटर क्लेम आहे इट इज सबस्टन्शियली अ क्रॉस ॲक्शन. म्हणजे सेट ऑफ हे डिफेन्स म्हणून वापरलं जाऊ शकतं आणि एक काउंटर क्लेम हा काउंटर ॲक्शन असते एक प्रकारची. इट इज सबस्टन्शियली अ क्रॉस ॲक्शन. त्यानंतर सेकंड डिफरन्स आहे सेट ऑफ मस्ट बी फॉर ॲन ascertained sum or it must be arise out the same transaction. एक अमाऊंट निश्चित असते सेट ऑफच्या बाबतीमध्ये. काउंटर क्लेम नीड नॉट अराईज आउट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे सेट ऑफ इज ग्राउंड ऑफ डिफेन्स टू द प्लॅन्टिफ्स ॲक्शन. इट इज अ शील्ड which if established would afford an answer to the plaintiff's claim as a whole or in proportion. Counterclaim, it is a weapon of defense, a sword which enables the defendant to enforce the claim against the plaintiff effectually as an independent action. त्यानंतरचा पॉईंट आहे इन केस ऑफ लिगल सेट ऑफ द अमाऊंट मस्ट बी रिकव्हरेबल ॲट द डेट ऑफ द सूट. इन काउंटरक्लेम द अमाऊंट मस्ट बी रिकव्हरेबल ॲट द डेट ऑफ WS. हे असा फरक आहे दोघांमधला. सूटच्या दिवशीची अमाऊंट जी असेल ती रिकव्हरेबल असते सेट ऑफच्या बाबतीमध्ये, पण काउंटर क्लेमच्या बाबतीमध्ये WS ज्या दिवशी म्हणजे आपण काउंटर क्लेम ज्या दिवशी फाईल करत आहोत ती डेट महत्त्वाची असते. शेवटचा डिफरन्स असा आहे की व्हेन द डिफेंडंट डिमांड्स इन अ प्लॅन्टिफ सूट अन अमाऊंट बिलो ऑर अप टू द सूट क्लेम इट इज अ सेट ऑफ आणि काउंटर क्लेम आहे. बट व्हेन it is larger amount the claim for excess amount is really a counter claim. म्हणजे काउंटर क्लेम हा एक्सेस पण असू शकतो अमाऊंट त्याची. अशा पद्धतीने आपण सेट ऑफ आणि काउंटर क्लेम या CPC मधल्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्सबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. थँक्यू.